मी रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोचे प्रेसिडेंट मकरंद फडके यांना विनंती करते. ओव्हर टू मकरंद. थँक यू शिल्पा. मी आज रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो आणि डिस्ट्रिक्ट अडिक्शन प्रिव्हेन्शन टीम यांनी जॉईंटली हा कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे. आपण जी वेब सिरीज अरेंज केलेली आहे त्याचा आज उद्घाटन समारंभासाठी आपण जमलो आहोत. सर्वप्रथम मी आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आणि आपल्या डीजी रश्मी कुलकर्णी यांचं स्वागत करतो. आमचा क्लबचा हा सिल्व्हर ज्युबिली इयर आहे आणि या इयर निमित्त काहीतरी करावं अशी इच्छा होती आणि मी रश्मीचे थँक्यू करतो कारण त्यांनी आम्हाला हा कार्यक्रम उपलब्ध करून दिला. धन्यवाद रश्मी. पुढे मी आता दीपक पुरोहितांचं स्वागत करतो. पीडीजी दीपक पुरोहित. पीडीजी दीपक आपल्याला माहिती आहे की ते अडिक्शन प्रिव्हेन्शनच्या नॅशनल कमिटीचे मेंबर आहेत आणि आज आपण त्यांच्यातर्फे अडिक्शन प्रिव्हेन्शन या विषयावर जाणून घ्यायला उत्सुक आहोत. पीडीजी दीपक, आपण आलात आमच्या विनंतीला मान देऊन आणि आपले विचार आपण शेअर करणार आहात. थँक्यू व्हेरी मच. वी आर रिअली लुकिंग फॉरवर्ड टू हिअरिंग फ्रॉम यू. तसेच आमच्या क्लबच्या पास्ट प्रेसिडेंट माधवी मेहेंदळे यांचंही मी स्वागत करतो. त्या डिस्ट्रिक्टची जी चेअर कमिटी आहे त्याच्या त्या चेअर आहेत अडिक्शन प्रिव्हेन्शनची आणि त्यांच्या इन्स्पिरेशनमुळे क्लबनी हा उपक्रम हाती घेतलेला आहे. सो वेलकम माधवी वन्स अगेन. तसेच आज आपल्याकडे बरेच गेस्ट आहेत आणि रोटेरियन्स आहेत आणि बाहेरचे गेस्ट पण आहेत. सगळ्यांचं नाव घेणं काही शक्य नाहीये तर मी काही लोकांचा नामोल्लेख करतो. वेलकम पीडीजी शैलेश, वेलकम अतुल अग्निहोत्री सर आणि डिस्ट्रिक्टची जी कमिटी आहे त्याचेही सगळे मेंबर्स आहेत. सगळ्यांचं मी स्वागत करतो. आमच्या मेट्रोपॉलिटन मेंबर्स जे आलेले आहेत. कोणाचा आवाज येत नाही? येतोय ना आवाज? येतोय आवाज. मकरंद चांगला आवाज येतोय. ओके, थँक्यू. कदाचित तुम्ही अनम्यूट करा, तुमचा हा झाला असेल. तर मी आपल्या क्लबचे जे आमचे मेंबर्स आहेत, ॲन्स आहेत, अण्णाज आहेत, सगळ्यांचे स्वागत करतो. आपण बहुसंख्य संख्येने इथे उभे राहिला आहात हजर आणि हा कार्यक्रम आपण आता सुरुवात करू. कार्यक्रमाकडे वळायच्या आधी मी एक क्लब विषयी थोडक्यात सांगतो. आमचा क्लब मगाशी म्हटलं तसं आता 25 वर्ष यंग क्लब आहे आणि ह्या occasion निमित्त we would like to share with you what are our plans for the club in this coming year. First and foremost, as we say, service projects is the core of Rotary and our inspiration is to do bigger and bolder service projects. We already have 4 global grants under execution this year. Some of them are carry forward from previous year, some of them have been approved this year in this short Rotary year. Our biggest global grant ever that we have done is a watershed management project that is under approval at TRF. And besides this, we would like to add one more global grant. It's going to be in a medical field. We have an international partner lined up and who has committed their district DDA for this project. So we are quite optimistic that we'll be able to pull this project off. So together, we think we will be able to at least get projects about 2.5 crores worth going, which will be a significant enhancement over what we have typically done in a Rotary year. The second and I guess the pillar of Rotary is foundation. In this Silver Jubilee year, we are planning to better our best record by at least 25%. And that's a commitment that we have given to our district. And if you are able to do this, and we are quite optimistic we'll be able to do it, our per capita giving will exceed $300. So which again would be a record for the club. Lastly, but not the least, membership. Membership is again a focus area for us. Our membership has been hovering around 55 to 60 for last 2 or 3 years. This year, we definitely want to break that and take it up to at least 65 and above. And I'm happy to announce that next week we'll be inducting 6 additional members. That should take us to our goal of 65 members. So all in all, I think this is going to be a fun year. We have done good planning and we are optimistic that we'll be able to really rock this year. Next, I talk about the addiction prevention webinar series that that has been talked about. This is a series that we have planned to increase awareness about addiction, issues around addiction, what can be done within the Rotary system,
Rotaractors outside of Rotary systems. Obviously, youth would be our focus. And what we are going to do is we're going to arrange a series of webinars at least once per month. And it will be lectures, it will be interviews, it will be panel discussions. The idea is to spread awareness about this dreaded issue. So I'm happy to announce our first speaker is going to be Dr. Anand Narkarni, the famous, he's very well known in this field, and he'll be interviewed by our Dr. Madhavi Mehendale. And this will be launched on August 8th, that is next Saturday at 10:30 a.m. And it will be launched on multiple social media platforms. So I'm going to request everybody to access the social media platform. The details will be shared with you soon. And not only that, plus do spread the message in your network. After this, we have planned an exciting line of speakers. Mr. Atul Agnihotri himself is present today. So thank you, Atul sir, for being here again. And we are really hoping to learn from these learned people and capture this knowledge that we hope to disseminate to the whole community. Now, to pull a project like this off, you need a lot of support, and we have some very excellent partners. Our district PI team has been an integral part of this. Our own Rotaract Club has been promoting this within the Rotaract system. We are also going to tie up with educational institutes so that we get the word out to people who may need it most, who could benefit from it most, rather. So the first of this, Dr. Narkarni's program will be partnered by one of the institutes from MES. We have aspiration to get this program out to as many people outside Rotary as possible. So we are happy to announce that we are tied up with Gypsy TV. This is a YouTube channel that has close to 14,000 subscribers, and they go to not only India, but they also go abroad. So really our expectation is we'll be able to take this message not only in India, but around the world. Lastly, but not least, the whole addiction prevention team, our district team has requested Dr. Kaustubh Radkar to be, and he's the famous triathlon record holder, to be the brand ambassador. So we're going to take his help to promote this series. Lastly, but not least, I also want to acknowledge the district. The district has been very supportive. They supported us in every way, including financial support. So thank you, DG Rashmi, for your support. And of course, our convener, Rotarian Shilpa. Now she has taken this onerous task of organizing this. It's a humongous task, and really we are thankful to you, Shilpa, for accepting this responsibility. So this is a little bit about the web series, and now I turn it over to Shilpa for subsequent deliberations. Shilpa, please. Mute आहे तुझा. Unmute. Yeah. Yeah, thank you, President. आता मी PP डॉक्टर माधवी मेहेंदळे यांना या वेब सिरीज बद्दल किंवा त्यांच्या लोगो बद्दल वगैरे थोडंसं माहिती देण्यासाठी सांगते. Thank you, Shilpa. Yeah. Good evening, friends. Am I audible? Yes. Okay. We all know that problem of addiction exists all around us, in all strata and in all age group almost. Our healthy young generation is becoming unhealthy due to this addiction problem. Many times they are succumbing to it. We as Rotarians are always committed to address such issues. DG Rashmi and myself, we share a special bond because we are copmates. And also Kalyanda was our Rotary International President when we were serving presidents. So when Rashmi mentioned about a committee at national level which will be acting for in the field of prevention of addiction, I very readily agreed to work in the committee, and I'm happy that I have said yes to Rashmi for working in this committee. It is a challenge to a certain extent because as such this type of committee was non-existent in the previous Rotary years, so there are no footsteps to follow. But I would say that we have mentors like PDG Shailesh Palekar, PDG Deepak Purohit, and a national team who are helping us. The second challenging scenario is the COVID scenario, because we are not able to meet face-to-face to college students or school students. So we have to do online projects.
It is also an opportunity because we could approach Dr. Abhay Bang, who is sitting in Gadchiroli, and from there he will be delivering his lecture. Dr. Anand Nadkarni, who is in Thane, and from there he'll be delivering his lecture. So this limitation of geographic location we could overcome because of the online concept. One more challenge I would say that we as Rotarians, we have to kind of introspect ourselves, and as parents, as society members, we have to introspect ourselves. I mean, I cannot be smoking a cigarette myself and telling students not to smoke. So we have to do certain introspection. These kind of projects are, we cannot assess its impact because it is not tangible. But I'm sure because of this enriched content of the series, somewhere कुठेतरी समाजात 1, 2, 3, 4 कुठेतरी मुलं किंवा तरुण पिढीला याचा फायदा होईल. And this content is going to be permanently there on the social media. त्याच्यामुळे एक चांगला कंटेंट, एनरिचिंग कंटेंट याचा डेव्हलप होईल आणि सोसायटीला त्याचा फायदा होईल. बरेचदा ऍडिक्शन ह्या प्रॉब्लेमला सोशल टॅबू असतो. त्याच्यामुळे people don't come forward, they don't talk about their problems, they don't share. So silently many of them will get benefited because of this. At the district level, I have got a very good team. आणि zonal chairs आणि co-chair Sonal यांच्या helpनी we have designed certain projects. We are motivating the clubs to organize awareness lectures. We are giving them a bank of speakers so that they can approach the speakers and arrange these motivational lectures. So Rotary Club Katras is organizing a painting competition which will be held at the national and international level. Rotary Club Bhor Rajgarh has already announced its poster competition. Rotary Club Pride has announced online video elocution competition, and they have titled it very nicely. Life is Beautiful is the title of the series, title of the competition. And our Rotary Club Pune Metro is launching this series which says "Say No." And "Say No," these two words are well known all over the world in the field of prevention of addiction. But we have also added 2 more words in Hindi. Bolo na. So bolo na in colloquial Hindi language says nakar dya, say no to all the these abusive substances. At the same time, bolo na also suggests please bola, please share kara, please communicate kara. कारण बऱ्याचदा या व्यसनांच्या मुळाशी मानसिक प्रश्न असतात, मानसिक प्रॉब्लेम्स असतात, लॅक ऑफ अटेन्शन किंवा लोनलीनेस, असे बरेचसे प्रॉब्लेम्स असतात. त्याच्याबद्दल डॉक्टर आनंद नाडकर्णी जास्त विस्ताराने आपल्याशी बोलतीलच. त्याच्यामुळे बोलो ना ऑल्सो सेज प्लीज शेअर, प्लीज कम आउट, वी आर देअर टू हेल्प यू. सो से नो बोलो ना इज दिस वेब सिरीज. एकदा ही जबाबदारी घेतल्यानंतर रोटरीची जादू दिसतेच. वसा घेतल्यानंतर हळूहळू टीम तयार झाली. आरसीपी मेट्रोचे सगळे मेंबर्स आहेत, त्याच्याबरोबर डिस्ट्रिक्टची टीम आहे, सोनल आहे, झोनल चेअर, सोनल इज अ को चेअर, हरीश थडानी, निनाद जोग, डॉक्टर जनार्दन, डॉक्टर संजय मैत्रे आणि सत्यजित उमरजीकर. दिस इज माय टीम. दे आर झोनल चेअर्स. PI विवेक दीक्षित आणि जिग्नेश यांची मदत झाली. रश्मीने आपला बटुआ खोललेला आहे. पीडीजी शैलेश, पीडीजी दीपक, पीडीजी उल्हास कोलटकर फ्रॉम डोंबिवली या सगळ्यांनी मदत केली आहे आणि मदत करतातच आहे. सो धीरे धीरे कारवा बनता गया, टीम तयार झाली और हम निकल पड़े ये कहने से नो बोलो ना. थैंक यू. येस, थँक्यू माधवी. माधवी या स्वतः ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट आहेत आणि शिवाय रोटरीच्या म्हणजे डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन फॉर ऍडिक्शन प्रिव्हेन्शन कमिटीच्या चेअरपर्सन आहेत. सो माधवी इज ऑलवेज अ मोटिवेटिंग फॅक्टर इन अवर क्लब. नेहमीच त्यांचा गायडन्स असतो. शी नोज लॉट ऑफ थिंग्स ऑफ रोटरी आणि आमच्या टीमला योग्य दिशेने बेसिकली नेण्याकडे त्यांचा कायम सहभाग असतो. या प्रोजेक्टमध्ये पण सेम की आमचे प्रेसिडेंट त्याच्याच बरोबर माधवी मेंदळे यांचा म्हणजे शी इज अ मोटिवेशनल फॅक्टर फॉर ऑल ऑफ अस. थँक्यू माधवी. डॉक्टर कौस्तुभ राडकर म्हणून जे आहे तर त्यांनी आपल्या रोटरी डिस्ट्रिक्ट थिवनचे ब्रँड अँबॅसेडर होण्याची अनुमती दर्शवली आहे. त्यांचा थोडक्यात बायोडेटा मी वाचून दाखवते. आयर्नमन ही जगातली सगळ्यात कठीण असलेली ट्रायथॉलॉन स्पर्धा आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकाला पहिल्यांदा 3.9 किलोमीटर पोहणे,
त्याच्यानंतर 180 किलोमीटर सायकलिंग आणि ते संपल्याबरोबर 42 किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन पळायची असते. हे सर्व 3 प्रकार त्यांनी 17 तासांमध्ये पूर्ण करणं अपेक्षित असतं. ओव्हरऑल याला टाइम लिमिट तर आहेतच, पण याच्यातल्या प्रत्येकाला म्हणजे स्विमिंगला, सायकलिंगला आणि पूर्ण मॅरेथॉनला पण कट ऑफ आहे. म्हणजे 2 तासाच्या ऐवजी जर 2 तास 1 मिनिटांनी जरी त्यांनी स्विमिंग पूर्ण केलं तर तिथे तो स्पर्धक बाद होतो. तर अशा या अवघड असणाऱ्या स्पर्धेत डॉक्टर कौस्तुभ 25 वेळेला ही स्पर्धा पूर्ण करणारे पहिले भारतीय आहेत. त्यांनी अमेरिकेतील इंडियाना विद्यापीठातून स्पोर्ट्स मेडिसिन मधील डॉक्टरेट पदवी घेतली आहे. त्याचप्रमाणे जगप्रसिद्ध अशा जॉन्स हॉपकिन्स हॉस्पिटलमध्ये 5 वर्ष काम करण्याचा अनुभव पण त्यांच्या गाठीशी आहे. ते भारतातील एकमेव आयर्नमन अधिकृत मार्गदर्शक आहेत. आज ते त्यांच्या रँडस्ट्रॉंग या कंपनीद्वारे शेकडो तरुणींना फिटनेस मार्गदर्शन करतात. स्वतःच्या त्याचप्रमाणे इतरांच्याही शारीरिक आरोग्याबद्दल जागरूक असल्यामुळे आणि कुठल्याही व्यसनाचे शरीरावर त्याचप्रमाणे मनावर कुठले दुष्परिणाम होतात हे माहिती असल्यामुळेच डॉक्टर कौस्तुभ राडकर यांनी रोटरी डिस्ट्रिक्ट 3131च्या ऍडिक्शन प्रिव्हेन्शन कमिटीचा ब्रँड अँबॅसेडर होण्यासाठी अनुमती दिली आहे. त्यासाठी रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 तर्फे मी त्यांचे आभार मानते. ऍक्च्युली आज त्यांना आपण बोलवलं होतं, पण त्यांच्या कामाच्या व्यस्ततेमुळे ते आज उपस्थित राहू शकले नाही. पण त्याऐवजी त्यांनी एक त्यांचा छोटासा व्हिडिओ क्लिप पाठवली आहे, तर ती आपण शेअर करूया. राजन, ऑडिओ येत नाहीये, आवाज नाहीये. आवाज येत नाही. तुला कम्प्युटर ऑन करावा लागेल आणि मग प्ले करावा लागेल. राजन, एकदा शेअर बंद करून परत शेअर माय कॉम्प्युटर ऑडिओ असं करून पुन्हा एकदा शेअर करायला लागेल. राजन, आवाज नाहीये अजूनही. आवाज नाहीये. आवाज नाही. आवाज नाहीये. राजन, त्याने नुसतं ऑडिओ स्टॉप केला होता, व्हिडिओ फक्त पूर्णपणे ऑफ व्हायला पाहिजे. शिल्पा, आपण असं करू पुढच्याकडे वळू. Then we'll come back. We'll just get back, I think. ओके, थँक्यू राजन. पुन्हा एकदा ट्राय करायला हरकत नाही थोड्या वेळाने. नुसतं ऐकता येईल. आज ऍक्च्युली कल्याणदांनी काल डीजी रश्मीला मेसेज पाठवला होता ईमेल करून. म्हणजे खरंच कौतुक म्हणजे याचं आहे की इतक्या कठीण परिस्थितीत पण त्यांनी त्या मेलला रिप्लाय दिलाय. तर त्यांचा मेसेज मी वाचून दाखवते. I would read out this wishes received from past RI President Kalyan Banerjee. He is the chairman of Rotary Action Group on Addiction Prevention in India. Kalyan Das says, I am very pleased that DG Rashmi Kulkarni is inaugurating a web series on addiction prevention in District 3131. Addiction of all kinds is quickly becoming a major problem in many parts of our country. And we are especially concerned that the youth are getting increasingly involved in the surge of addiction. I hope this website will dwell on these concerns and with ways to tackle them, control them, and overcome them. I wish this initiative every success.
Yeah, thank you so much, Kalyanda. Rajan, are you ready? Still have some problem. Still You have have some problem? problem. Okay, ठीक आहे मग मी करतो इकडनं प्ले. Give me a minute. Huh? Just feel it. Yeah. Just give me a minute. बस करावं लागेल. नमस्कार, मी डॉक्टर कौस्तुभ काटकर. जगातील सगळ्यात अवघड एक दिवसीय स्पर्धा आयर्लंड 25 वेळा पूर्ण करणार. एकमेव दिसतंय भारतीय का आता? आहे. राजफ्रॉम कोचिंग अकॅडमी नावाची माझी इन्स्टिट्यूट आहे. दिसतंय पण पहिलेपासून प्ले कर. बरं ठीक आहे. फिटनेस कोचिंग मी करतो. Give me a minute. जेव्हा कुठल्याही व्यसनाच्या स्ट्रॉंग फिटिंग. नमस्कार, मी डॉक्टर कौस्तुभ काटकर. जगातील सगळ्यात अवघड एक दिवसीय स्पर्धा आयर्लंड 25 वेळा पूर्ण करणारा मी एकमेव भारतीय आहे. राजफ्रॉम कोचिंग अकॅडमी नावाची माझी इन्स्टिट्यूट आहे. मध्ये आम्ही येतोय का? वेगवेगळ्या वयोगटातील मुला मुलींना फिटनेस कोचिंग येतोय. एखादी व्यक्ती जेव्हा कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाते तेव्हा त्याचा इम्पॅक्ट किंवा त्याचा परिणाम हा त्यांच्या शारीरिक म्हणजे फिजिकल आणि मानसिक म्हणजे मेंटल फिटनेस वर होतो. आजच्या तरुण पुढे बरीच अशी व्यसनं आहेत ज्याच्या मोहात पडून ते स्वतःच्या हेल्थ वर परिणाम ओढून घेतात. मित्रांच्या व माझ्या सहकाऱ्यांच्या आग्रहाला आणि आजच्या तरुणाईला व्यसनांपासून दूर कसं राहावं असा प्रयत्न करण्यासाठी रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चा प्रिव्हेन्शन ऑफ ॲडिक्शन ची मोहीम आहे. त्याचा मी ब्रँड अँबॅसिडर म्हणून पद स्वीकारण्याची मान्यता दिली आहे. शिल्पा? Yes, Over to thank you. you, President. Yeah, thank you. आपल्याकडे आज नॅशनल कमिटीचे जे कमिटीवर जे मेंबर आहेत तर कोर कमिटीचे तर पीडीजी डॉक्टर दीपक पुरोहित हे आलेले आहेत आणि त्यांचं मी स्वागत करते आणि त्यांचा थोडक्यात बायोडेटा मी आज इथे वाचून दाखवते. डॉक्टर पीडीजी डॉक्टर दीपक पुरोहित, ही इज अ सिनियर ऑर्थोपेडिक सर्जन प्रॅक्टिसिंग इन पनवेल, नवी मुंबई. He is a Rotarian from 1988 and held the chair of district governor for RID 3131 in the year 2009-10. He was pilot for Future Vision DRF coordination program and later ARRFC for Zone 4 and 6A. He is past assistant Rotary coordinator for Zone 4 and 6A. He has worked as Rotary volunteer in polio corrective surgeries in India and abroad over last 20 years. He is a cadre member and technical coordinator for the Rotary Foundation, that is for TRF. He has handled many TRF grants in India and abroad. PDG Dr. Deepak Purohit is very much passionate about Rotary Foundation work. He has also donated huge amounts to TRF. He is third level major donor to TRF. He is recipient of prestigious Service Above Self Award and Meritorious Service Citation Award. He is appointed as international trainer for incoming district governors for San Diego for the year 2020 and for Florida in 2021, which is a rare honor to have. Recently, PDG Dr. Deepak Purohit is appointed as National Committee member for Rotary Action Group on Addiction Prevention. Sir, we are really glad to have you here today. We will play logo of this web series now, and I request PDG Dr. Deepak Purohit to declare it as unveiled. Over to Rajan. Thank you. I declare that the logo is unveiled. Yes, thank you, sir. The first logo. Congratulations. Thank you, sir.
डॉक्टर पीडीचे डॉक्टर दीपक पुरोहित यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन आणि त्यांचं थोडंसं मार्गदर्शन आता करावं. Thank you, Shilpa, for that introduction. तुम्ही प्ले करताय दीपक? हो, प्ले करतोय. दिसतंय का तुम्हाला व्यवस्थित? स्क्रीन शेअरिंग चालू झालाय पण अजून हे दिसत नाही, प्रेझेंटेशन दिसत नाही. हा आलं. दिसतंय ना? मगाशी स्लाइड दिसत होती, आता डार्क झाले परत. हा आली स्लाइड. Okay. Good evening, my friends. District Governor Rashmi, President Makarand Phadke, Secretary Vivek, Dr. Madhavi, Sonal Patwardhan, who are working for addiction prevention, Assistant Governor Brunda, my colleague and National Committee member, past District Governor Dr. Shailesh Palekar, and there are so many Rotarians who have joined over here, not only from Pune, but different presidents from different clubs. I see Rotarians from Payne also, the Rotarians from Panvel and all other places. So good evening to all of you. I'm really happy because I have been receiving messages that they are not able to join because the 100 limit is over, and that is why people are not able to join. I think Makarand and Madhavi, this is a great success for your program, that so many people wanted to join this program. District Governor Rashmi, I am really thankful to you because you are the one who actually volunteered to participate in this program, and then you are the driving force behind getting everybody enthused for this particular project. So thank you, and I'm really happy that Dr. Madhavi as well as Sonal has been taking it ahead with a lot of vigor, and I wish you all the best. My friends, as Madhavi said, that probably whatever are the threats are getting converted into opportunities. Otherwise, which such kind of lecture will attract such a varied audience from all across the district, and everybody is very keen to see and join all the rest of your programs which you have just mentioned. So Madhavi, what you say is just right. The new opportunity, the new window has opened, and as the tagline says, Rotary opens opportunities. Corona has opened new opportunities for us. So let's hope that in months to come we will get more and more acquainted to this, and we will do more and more good work. My friends, to give you the background of this Rotary Action Group, this Rotary Action Group of Addiction Prevention has been present worldwide over last few years. But just this year, our past RI President Kalyan Banerjee accepted the chairmanship of this International Rotary Action Group of Addiction Prevention. After that, this got a lot of impetus, and he formed a national committee of at the India level to promote this Rotary Action Group within India. And I'm very happy to share with all of you that 20 districts in India have readily, like Rashmi has done, have readily joined this movement of addiction prevention. And that's how today we are opening this first page through Rotary Club of Metro. So congratulations to all of you. Congratulations to Madhavi, and congratulations to the team member. And thank you once again, Rashmi. My friends, we have divided this addiction in broadly 4 categories, as you see over here, and that is nicotine, alcohol, drugs, and internet. So we call it as NADI or NADI. So these are the addictions which we have to tackle, and then we have to move forward. We need to address all these addictions, and the statistics are really staggering in India. 33% of people between 20 and 30 years are smokers in India. 12% of the world's smokers are available in India.
And today we have got 275 million, that is 27.5 crore persons consuming tobacco in one form or the other, gutka as you know, or tobacco as you know. And this addiction brings so many things. So let us have a brief overview of these addictions which we are going to tackle. Nicotine addiction, as all of you know, is so very common. Either it is a style statement, you think it is a cool, or you want to follow your idol and they are smoking, that's why you want to smoke, and your friends say, and then you feel that you are a liberated person, that's why you want to smoke. But then here is some reality check for all of us. And smoking is a kiss of death, because India is #1 in the oral cancers, and that's not a good statistics to have. We are topping the chart of oral cancers all throughout the world. So this tobacco devil, either in the form of cigarette, cigar, bidi, gutka, pan masala, khaini and whatnot, all those things give rise to these oral and gastrointestinal cancers. The lives lost due to tobacco in India are 2,500 lives daily, and then 10 lakh people annually die because of tobacco. Now can you imagine? And if 500 deaths they cross because of corona only this year, then we feel what has happened. But over the years, we have been facing these deaths because of tobacco. These are the short-term effects of tobacco, like ear infection, sore throat, yellow and decayed teeth, bad breaths, melee and smell and discoloration, constipation and depression. But then you name it, and there is a cancer which is associated with tobacco. Let it be nose, lung, throat, food, that is esophagus, stomach, urinary bladder, kidney, cervix, penis, larynx, gallbladder, you name it, and the cancer is because of tobacco. Not only that, so many diseases like chronic bronchitis, reduced lung function, asthma, coronary heart disease, heart attack, emphysema, all these are possible because of the nicotine, and add to it added burden of tuberculosis, diabetes, cataract and gangrene. So many things tobacco brings with them, and then it brings with them paralysis and stroke and macular degeneration and all diseases which we encounter over here. Not only that, especially for pregnant women, impotency, infertility, miscarriages, stillbirth, low birth weight babies, sudden infant death syndrome, so all these things are possible because of tobacco. Tobacco has more than 4,000 harmful chemicals in that smoke, which a person smokes. 100 million deaths. Now the statistics, if we look at them, then we really feel what sort of problem we are facing. 100 million deaths were caused by tobacco in the 20th century. And this 21st century, we are estimating 1 billion deaths because of tobacco. That is what my friends, 31st May is a World No Tobacco Day. So we wish that everybody from our district, the Rotarians, find some way or the other to celebrate this World No Tobacco Day on 31st of May. So somebody has to say, I quit tobacco. Did you? So let us save our young generation from tobacco, and that is our first addiction. My friends, alcohol has fast catch up as a fashionable addiction to our youth. We have over 62.5 million persons in India today who are addicted to alcohol. Our statistics are always staggering, and this does not include the number of persons who consume occasional alcohol, like once or twice a week, whom we call as social drinkers. These are the people who cannot live without alcohol. And then large number of so many diseases happen because of the alcohol. So alcoholism destroys individuals, it ruins families, and it causes social problems. If we see 20% of men and 10% of women
have got repetitive alcohol problems, and the problems are increasing in the younger generation and especially in women also, and that is a really worrying sign. Repeated use of alcohol causes acquired tolerance, and then together with alcohol comes smoking, and then excess alcohol and smoking virtually hurts all the organs, and then alcohol abuse is rampant. Alcohol and the organ effects. If you see the effects, you will see right from nervous system to cardiovascular system, no system is spared by excess of alcohol. You will see all those diseases over here one by one. Acute pancreatitis, cirrhosis of liver, 15% of all cirrhosis is because of alcoholism. Cancers, low vitamin B12, cardiovascular diseases, sexual dysfunctions, various accidents. If you see the traffic accidents, you will see alcohol is a major cause of traffic accidents throughout India. So major causes of death due to alcoholism are heart disease, cancer, accidents, and suicides. Let us take to the third thing, that is a drug abuse. Drug addiction like cannabis, brown sugar, heroin, ketamine, and phentermine has increased over 30% in last 1 decade in India. You are aware that 70%, mind you, not 17, 70% of youth in Punjab today are taking drugs. That's a massive proportion. 600,000 people die every year due to drug overdose and its complications. 600,000 people. And that is more than all the corona deaths so far. And 50% of those who take injections suffer from hepatitis. So my friends, these are all the commonly abused drugs, and majority of them may be prescription and over-the-counter OTC medicines. Heroin, cocaine, marijuana, LSD, and crystal meth there are others. You will find that people use various type of opioid painkillers. For example, people eat sandwich laced with iodex because it gives them kick. And then the medicines which are used to treat the attention deficit disorder, anxiety medicines which are used by the patients taken in excess quantities, they work as drugs which can be addictive. And then all these are cough and cold medicines. If taken in high quantities, they are used as drugs. Heroin, as you know, that is opioid narcotics. And of course, I am not going to go in the details because we have got a time constraint. So let's go to the next, cocaine. I'm sure that many of you have seen a famous series on Netflix called as Narcos. And this Narcos gives us the cocaine trade. If you have not seen it, it is worth seeing. And then there you will see what sort of racket goes on to procure cocaine and to sell cocaine. Marijuana, which we call as ganja or Mary Jane or weed or herb or whatever, it is a greenish gray mixture of a plant which is called as a cannabis sativa. And some people smoke marijuana in the hand-rolled cigarettes. They are called as joints and in pipes. And marijuana is also used to brew tea and particularly sold and consumed for medicinal purposes and frequently mixed with food. And there are many vaporizers are available. So you name it and it is available. And important thing is this is spreading in young generation very fast. So there we have to attack. Let us come to the fourth addiction. And this addiction is less well known, but nowadays we are observing it, and that is a digital technology addiction. Statistics say that India has most internet addicts in the world. And that is not difficult because we have got such a big population. And India tops the world in number of selfie deaths. That's the addiction. And young people spend more time on smartphone than they spend on sleep. There is a finding which says that 96% of people check social media first thing after they get up in the morning. So what about you?
53% are connected to the internet or the web in their waking hours. And the students check mobile as many as 150 times in a day. Internet addiction disorder, which is a behavioral addiction because person becomes dependent on use of the internet and other online devices. And that is probably an addiction which we have to look upon. Excessive use of internet. How much is too much? They say that not more than 2 hours of internet per day is healthy for children especially. But you will find they are spending way much more than that time in front of their TV screens and computer screens. What are the effects on children? Disconnect from the real world. Cyberbullying, cyber sex, sex texting, online sexual harms like Tinder, video game addiction through peer pressure, leading to isolation and victimization. And if you listen to those who are expert, you will be amazed about the dark web and all other things. Cell phone addiction, television addiction, video game addiction, online gambling addiction, cyber sex, all these are addictions which are related to digital or internet addiction. What happens with withdrawal? Anger, tension, depression, boredom, joylessness. Well, what is this? This is addiction. And then there are negative repercussions. You may not have real personal relationship. Online affairs, students suffer grades, exhaustion, finances can suffer. What really happens in the brain for those who are addicted, digital addiction I'm saying. If you see over here, you will see a healthy brain and the brain which is addicted to internet. You will see exactly the changes which happen, those which happen in the drug addict. So brain scans of the people with internal addiction disorder, that today they call as IAD, are similar to the substance addictions like alcohol and drug. So really we have to think about the internet and the addiction of the internet. What happens to our body? Weak eyesight, neck pain, headache, low energy, infections, obesity, cancer, risk of life. What happens to the mind? Impacts our concentration and attention span, increase laziness, linguistic skills are down, impulsiveness or anxiety. All these are the games which happen with the mind. So my friends, we have to understand that this is a disorder and this is an addiction. Cyber crimes like phishing or identity theft or hacking, all of you are aware of these cyber crimes. These are part of this internet addiction. So what do we do as responsible citizens is basically making aware, replace digital with physical activities, act as a role model, as Madhavi said, that you should not smoke cigarette, then you can tell people not to smoke cigarette, promote yoga and meditation, activities and hobbies. And as Albert Einstein has said, the human spirit must prevail over technology. And we should not become technology ke gulam. So my friends, this is our way. What can we do as Rotarians? Because we are thinking as a district and as clubs, what are we going to do about these addictions? The 4 addictions which we talked about. So here it comes. There are very simple things, and basically these things are awareness. Children, young generation should be aware of what are the side effects. They should be aware what are the downsides of addiction, and then they will not go for it. So conducting a parent-teacher meeting of the schools, spreading the awareness at the 8, 9, 10 standard schools, or maybe in the junior colleges with the help of your Rotaractors, because Rotaractors are now part of Rotary. So they can help us in a big way. Conducting similar events in the junior colleges, distributing pamphlets about addiction problem, their remedies in your schools and colleges, organizing awareness camps in conjunction with the health camps, targeting happy schools, happy villages, because these programs are already running in our district. We have to just add addiction to this happy school and happy village program and our job is done. Rotary awareness rally, conducting
contacting your police stations, because you will find police, RTO, truck drivers where this addiction is rampant. And then 26th June is Say No to Drugs Day. As I told you, 31st March is No Tobacco Day. So something like this we can celebrate. Say no to addiction. We can have slogan competitions, elocution competition, and that is a way to sensitize the youth for the problem. As I told you, elocution competition, like a day without my mobile phone, drug and today's youth, say no to nicotine, etc. Safe surfing, essay writing competition. Can your club make one school or one organization a nicotine-free school or a nicotine-free organization? It's easy. It can be done. It can be your own organization where you are working, or it can be a school where your Interact Club is working. Let it be nicotine-free organization. Let there be boards about what happens after consuming nicotine. Individual certification we can give by Rotary to those who have volunteered to leave the addiction. We can give them a certificate that we are thankful to you. Volunteer certification, because we can do certain training programs, and then I will talk to you little later. Teachers and volunteer trainings, unplugged and mini unplugged program. You will get this mini unplugged is a very, very good program to wean the children away from the addiction. And this can be done even in a single day or on a weekend. And then fortunately, Mrs. Anuradha Soni, who has designed this mini unplugged program, is from Mumbai. And she is readily available whenever she can come to Pune. Of course, this corona will go after a few months. Then we can call her to Pune, and then we can conduct this program for a day or 2 days. It can be a type of Raila. Actually, mini plug can be a Raila. And the opportunities are immense. Cyber Suraksha program. And last year, 2 years ago, Dr. Shailesh Palekar, he has told you that Rotary Club Pune West had done this Cyber Suraksha program, our own club Pune West. And this was a very good program. So we can take clue from them and conduct these programs. So all these things you can do. They do not need much money. They only need some thinking. And then all the things are available to us. And I'm sure all of you are very innovative people. I'm really happy about this Say No campaign or Bolo Na campaign. I'm really happy, Dr. Madhavi. Maybe I will take this to our national committee also. And if they like it, then we will take it from here to there, because ultimately all the ideas of Rotary, they come from the clubs. So let us take this good idea which has come over here and take it to our national level. So other people, maybe they will also like this. So let me try at the national level also. So it's a really good, say no, bolo na. So something like this can be thought of. We are trying to get some cine actors and some sports persons as brand ambassadors at the national level. As and when it happens, we will share it with you, and then you can use them or their photographs in our districts also. My friends, we have come out with an excellent website, and I'm really happy and proud to share with you that our own webmaster Dimak Sahasrabuddhe has helped me and other people to come out with this website. It's very, very easy. RotaryAddictionPrevention.in. RotaryAddictionPrevention.in is the website. I will encourage all of you to go to this website now, today or tomorrow, and then go through it. It tells us, that means about Rotary, about our programs, about our core committee, about our participating districts, and there are various resources which we have put over there. There are various PowerPoint presentations, some of which I shared with you just now. It is already on that website, you can download it freely, no problem. You can modify them according to your need. You can use it as you like. On 6th of August, we are developing a new modality that you can upload your own program which has been conducted or which is to be conducted on this website. So 6th of August, Makaran, you can put this program on this website
So all over India, people will be able to see what you had done on this day. And whatever you are doing in your coming weeks, you can upload it over there. And this facility we are creating for you. And then you can tell us, because after all, we are one of you. You can tell us how better we can develop this website, how better this website can be useful to you all. And then probably that is the way we can go forward. Friends, addiction prevention is a very, very big initiative. And this is a big hurdle in front of the young generation, which we have to cross with the help of everybody. And this is a very good beginning which you have done. I am sure in weeks to come, this program will take good wings in our district as well as nationally, because we have enthusiastic Rotarians like you and enthusiastic district governors like Rashmi. I really thank all of you for participating in such large numbers and giving me an opportunity to be with you and to share with you some ideas. My friends, Dr. Shailesh Palekar is also our member of the National Committee, and then I will request you to take his help whenever needed, and he will be more than happy to help you in all the aspects. Thank you again very much and wish you all the best. Thank you, Dr. Purohit, for giving us good insight in this matter. Your guidance will definitely help us in going ahead step by step in this mission. Thank you so much. DG Rashmi Kulkarni is here. She is gracing the occasion. शिल्पा, एक मिनिट येऊ का मी? डॉक्टर पुरोहित, तुमची वेबसाईटची आयडिया टेरिफिक आहे. वी विल डेफिनेटली रेकॉर्ड करतो हा कार्यक्रम. वी विल डेफिनेटली अपलोड इट. Sure. Thank you. Shilpa, please go ahead. Yeah. DG Rashmi Kulkarni is here. She is gracing the occasion. Before requesting her to deliver her presentation or speech, I will just go through her resume. DG Rashmi Kulkarni यांचं शालेय शिक्षण पुण्यातच झालेलं आहे. अभिनव कला विद्यालयातून आर्किटेक्चरची पदवी त्यांनी घेतली आहे आणि या क्षेत्रामध्ये 30 वर्षांहून अधिक वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे आहे. गेली 17 वर्ष त्या रोटेरियन आहेत. डिस्ट्रिक्ट 3131 चे रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे पहिले AKS कपल म्हणून त्यांची ओळख आहे. रोटरी फाउंडेशनला 2 कोटी रुपयाहून अधिक रकमेची डोनेशन्स त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे इव्हान्स्टन येथे असलेल्या रोटरी हॉल ऑफ फेम मधल्या उभयंताचे पोर्ट्रेट्स मध्ये DG रश्मी आणि PDG विनय कुलकर्णी यांचे पोर्ट्रेट झळकते आहेत. लहान मुलांसाठी ओपन हार्ट सर्जरीज, कॅटरॅक्ट सर्जरीज, इन्क्युबेटर्स असे अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी यशस्वीपणे पार पाडले आहेत. बार्सिलोना, डेन्मार्क, मॉन्ट्रियल आणि इतरही ठिकाणी झालेल्या RI कन्व्हेन्शन्सला त्या उपस्थित राहिल्या आहेत. DG रश्मी या रोटरी युथ एक्सचेंज रोटरी डिस्ट्रिक्टच्या सर्व पदांवर त्यांनी काम केलेले आहे. त्याचप्रमाणे 3 चॅरिटेबल ट्रस्टवर त्या ट्रस्टी म्हणून काम करतात. 2 कंपन्यांच्या डायरेक्टर म्हणून त्या कार्यरत आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टच्या एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर त्या आहेत. त्यांना लिखाणाची आवड आहे. त्याचप्रमाणे अभिनय, वाचन, वाङ्मय याची आवड असल्यामुळे भाषेवर उत्तम प्रभुत्व आहे. त्यांच्या कन्या रिद्धी या पण आर्किटेक्ट आहेत. पती विनय कुलकर्णी हे व्यवसायाने इंटेरियर डिझायनर असून 2007 साली रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ते होते. त्याचप्रमाणे रोटरी इंटरनॅशनल मध्ये अनेक वरिष्ठ पदांवर ते कार्यरत आहेत. DG रश्मी कुलकर्णी यांना मी विनंती करते की त्यांनी यापुढे त्याचं मार्गदर्शन करावं. Thank you, Shilpa. Am I audible? Oh, व्यवस्थित. Yeah. Good evening, everyone. Rotary Club of Pune Metroचे प्रेसिडेंट मकरंद, सेक्रेटरी विवेक, कीनोट स्पीकर PDG डॉक्टर दीपक, इंडिया लेवलचे हे PDG डॉक्टर शैलेश, रोटेरियन्स अँड फ्रॉम RCP मेट्रो, AG वृंदा, नंतर टीम जी आहे सगळी आपली, चेअर माधवी, को चेअर सोनल, संजय, निनाद, जनार्दन, हरीश आणि सत्यजित. Thank you for inviting me as a chief guest for this inauguration of this web series of lectures on de-addiction.
टुडे डी ॲडिक्शन मला असं वाटतं की म्हणजे मी जे भाषण तयार करून आणलं होतं ते मी दीपकचं जे आता प्रेझेंटेशन बघितलेलं आहे ते बघितल्यानंतर ऍब्सोल्युटली आय एम शॉक. म्हणजे इव्हन आय वॉज नॉट अवेअर अबाउट एव्हरीथिंग. आणि आता मला फारच म्हणजे आधी मी माझ्या कामाबद्दल नेहमी समाधानी असते, पण आज मला कुठलाही इव्हेंट किंवा कुठलीही गोष्ट केल्यानंतरचं जे काय आनंद असतो त्याबद्दल एक स्वतःचीच पाठ थोपटून घ्यायची तसं मला आज झालंय की जेव्हा वेन आय वॉज लुकिंग फॉर द टीम. सांगायला हरकत नाही की माधवी माझी कॉस्मेट आहे आणि असं मला नेहमी ते जोडायला हवा की ही कुठलं काम आवडीने करेल किंवा ही काय करेल. हा माझा पुढे सगळ्यात प्रश्न मोठा होता की ओके शी विल बी इन माय टीम आणि दिस थिंग आय एम गोइंग टू डू. तर त्या ज्या जोड्या असतात तर ती काय म्हणू शाळांमध्ये किंवा तरुण वर्गामध्ये काम करते त्याच्यामुळे ही एक कल्पना होती की तू हे करशील का. आणि ते जिक्सॉ पझलचं जसं परफेक्ट जुळणी होते तशा पद्धतीने तिने इतकं ते उत्कृष्टरित्या उचललेलं आहे. अँड अबाव दॅट सोन्याहून पिवळं म्हणतो तसं मेट्रो क्लब तिच्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे या दोन गोष्टीमुळे हे जे काय आहे तुमची जी आजची प्रोग्रेस आहे आणि आजचं जे आपण या स्टेजला आलेलो आहोत या अव्हेन्यूच्या अत्यंत उत्कृष्ट काम झालंय त्याच्याबद्दल मी खूपच म्हणजे आनंदात आहे. आणि मी मला स्वतःला पण प्रेस करते आणि तुम्हाला तर सगळ्यांना करते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे मला आता वाचायला ऐकायला मिळालं की निकोटीनचं जे आहे की इंडिया नंबर 1 इन ओरल कॅन्सर, 2500 डेली डेथ्स, नंतर 10 लाख अॅन्युअल डेथ्स आहेत, नंतर 100 मिलियन डेथ्स इन 20th सेंचुरी अँड 1 बिलियन विल बी इन 21st सेंचुरी. हे इतकं हॉरिबल आणि इतकं भीषण आहे की यापूर्वीच ही कल्पना कोणाला का सुचली नाही. आणि याच्यावरती म्हणजे आपण फिल्म बघतो, थिएटरमध्ये बघतो, सगळं करतो, या गोष्टी इम्पॅक्ट तेवढ्यापुरता करतात, पण किती प्रमाणात काम करायला पाहिजे आहे. तसंच अल्कोहोल आहे. माझ्या लक्षात आलं की सगळ्या ह्या ज्या ॲडिक्शनच्या गोष्टी आहेत ऑल रोड गोज टू कॅन्सर. बहुतेक ठिकाणी तो आहेच आहे की कॅन्सरकडे. नंतर ड्रगचं पण जे आहे की 70% युथ इन पंजाब, आपण तो एक कुठला चित्रपटही मध्यंतरी निघालेला होता पंजाबवरती त्याच्यावरती. आणि 600,000 पीपल डाय एव्हरी इयर. हे तर अत्यंत हॉरिबल आहे. आणि इंजेक्शन घेणाऱ्यांना हेपेटायटिस होतो सगळ्यांना बहुतेक. हेरोईन, कोकेन, मॅरिओना यंग जनरेशन मध्ये ज्या पद्धतीने स्प्रेडअप होतोय या गोष्टी खरोखरच आपल्या नेक्स्ट टू आवर डोअर नाही आहेत. त्यामुळे आपल्याला त्याचं गांभीर्य कळत नाही. हे लक्षात आलं माझ्या याच्यावरती खूप आणि यापूर्वीच काम होणं जरुरीचं होतं. आणि इंटरनेटचे ऍडिक्शन हा विषय तर म्हणजे बोलण्याच्या पलीकडेच आहे की सकाळी उठल्यानंतर आपण अनेक विनोद बघतो. व्हॉट्सअपचं ऍडिक्शन असलेले लोक बघतो की उठल्यानंतर धडपडत उठून पहिला फोन हातात घेऊन ते बघायचं. किंवा या ज्या गोष्टी आहेत म्हणजे इतर कोणाला कशाला बोलायला पाहिजे की व्हॉट एव्हर ऍडिक्शन. म्हणजे मी नेहमी असं म्हणते की ऍडिक्शन म्हणजे काय की कुठेतरी काहीतरी तो उंबरठा ओलांडला गेलेला आहे, स्वतःला कळायला पाहिजे. सो दॅट इज ऍडिक्शन की अरे समथिंग इज गोइंग रॉंग अँड वी शुड इम्प्रूव्ह इट. तर ही अशी गोष्ट आहे की कितीतरी वेळा ती गेम्सच्या बाबतीत म्हणजे माझ्या स्वतःच्याही बाबतीत हे झालेलं आहे की एखाद्या गेम मध्ये आपण पुढे जाऊ आणि ते होत जातं आणि मग कधीतरी वन फाईन मॉर्निंग यू फील की अरे समथिंग इज गोइंग रॉंग. तर ते आपलं जर होतं तर हे प्रत्येक वेळेला माझ्या मनामध्ये येतं की मुलांना तर कसं कंट्रोल करणार तुम्ही. इट इज रिअली व्हेरी डिफिकल्ट. आणि त्यात आता ह्या ज्या शाळा घरून करतायत आणि अमुक तमुक आहे या सगळ्यातनं हा सगळा प्रॉब्लेम इतका कॉम्प्लिकेटेड आणि क्लमझी झालेला आहे की रिअली त्याच्यातनं वे आउट. कालच माझी एक चांगली मीटिंग झाली ग्राम सुधारणा किंवा अशा संदर्भात. सुनेत्रा मंकणी चालली होती माझ्याकडे की ती म्हणाली की मुलांना मोबाईल देणं, लॅपटॉप देणं आणि घरी शिक्षण हे सगळं ठीक आहे आता, पण ते काय बघतायत ह्याच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी त्या शिक्षणापेक्षा जास्त डोकं घालावं लागतं आहे की त्या मुलांनी आपण जे देऊ तेच फक्त बघावं. तर त्याच्यासाठी मग वायफाय सेंटर्स उभी करूयात असा एक विषय झाला की ज्याच्यातनं आपण जे प्रक्षेपित करू तेच ते मुलं बघतील, बाकीचं दुसरं काही बघणार नाही. तर हे इतकं सगळं अवघड आणि एका मागून एक उत्तर शोधण्यासाठी फार कठीण आहे सगळं. मला माहिती आहे खूप मोठा चॅलेंज आहे, पण खूप छान काम करताय तुम्ही सगळेजण. आणि मी तर तुम्हाला म्हटलं तसं की व्हॉट एव्हर इट मे बी जे काय आहे सिनारिओ त्याच्यामध्ये तुम्हाला जे काय लागेल ते करायला मी आहेच आहे 100%. दुसरी गोष्ट आय डोंट नो की 20 डिस्ट्रिक्ट्स आर पार्टिसिपेटिंग फ्रॉम ऑल ओव्हर इंडिया. सो आय डोंट नो हाऊ मेनी क्लब्स आर पार्टिसिपेटिंग. माधवी ते मला जरा लागेल तो डाटा की कुठल्या क्लबना इंटरेस्ट आहे. कारण आय एम नॉट गोइंग टू डू एनिथिंग मॅन्डेटरी की हे मी प्रत्येकाला सांगते की तुम्हाला ह्याच्यात काम करायचं तर करा. इव्हन फॉर 7 वर्टिकल्स ऑल्सो आय एक्सप्लेन एव्हरीथिंग की यू हॅव गिव्हन अ मेन्यू, सगळा दिलेला आहे तुम्हाला. हे चायनीज आहे, अमुक आहे, तमुक आहे, त्यातलं तुम्हाला जे काय हवं असेल ते तुम्ही घ्या. तसं हे ऍडिक्शनचं जे आहे ते ज्या क्लबना हवं असेल त्यांनी घ्यावं, पण त्यांनी करताना मात्र ते खूप मन लावून करावं आणि पूर्ण शेवटाला न्यावं असं मी रिक्वेस्ट करीन त्यांना.
तर त्याचा एक डाटा, किंवा जर तुम्हाला त्याच्यासाठी प्रेसिडेंट बरोबर एखादी मिटिंग हवी असते तर ती पण आपण हे करूया की बाबा की हे जे प्रेझेंटेशन आहे तर आपण डॉक्टर दीपक नाही बोलव किंवा शैलेश नाही बोलव, की या पद्धतीने ते तितक्या सिरियसली आणि तितक्या गांभीर्याने लोकांपुढे केलं तर नक्की मला आय एम शुअर अबाउट इट की मॅक्सिमम क्लब विल लाईक टू पार्टिसिपेट इन दॅट अँड दे विल बी ऍक्टिव्ह इन दॅट. आणि खूप मला असं लक्षात आलं की याला काही खूप पैसे किंवा खूप काही गरज लागत नाही आहे, कमी ह्याच्यामध्ये पण होऊ शकतं, रिसोर्सेस मध्ये आपल्याला ते करता येतंय, पण करणं जरूर आहे याची माझी आज म्हणजे आधी मला खात्री होती पण आज माझी आणखी 1000% खात्री पटलेली आहे की दिस इज मस्ट अँड यू आर डुईंग एक्सलंट माधवी अँड टीम. आणि ब्रँड अँबॅसेडर ऐकून पण मी थक्क झालेली आहे एकंदरीत. आणि ऑल माय बेस्ट विशेस टू आरसीपी मेट्रो. आपण हे तुमचे स्पीकर्स पण अभय बंग पासून सगळे पुढचे जे ते खूपच छान आहेत, त्याचा फक्त जास्तीत जास्त पीआय कसा होईल याची माझी जबाबदारी अँड दॅट आय विल टेक विथ द हेल्प ऑफ विवेक अँड जिग्नेश ऑल्सो. जास्तीत जास्त लोकांनी वन मोर एक सजेशन जाता जाता पुढच्या वेळेला डिस्ट्रिक्टचं झूम पॅकेज वापरा प्लीज, कारण ते 500-1000चं आहे, त्याच्यामुळे असं होणार नाही की 100च्या वर लोकांना एंट्री मिळाली नाही. कारण एवढं सगळं करून ऑलवेज आय कीप सेइंग की 50 माणसांचं जेवण करायचं आणि 20 माणसं आली तर कसं वाईट वाटतं, तसं मला आज वाटलं की जर कोणाला 100च्या वरच्या लोकांना परत जावं लागलं असेल तर. सो आय विल बी देअर ऑलवेज अँड फील फ्री टू कॉल एनी टाइम फॉर एनी हेल्प. कॉंग्रॅच्युलेशन अँड ऑल माय बेस्ट विशेस टू यू. थँक्यू व्हेरी मच. एक मिनिट मी बोलू का? हा बोला की. थँक्यू रश्मी. तुझा सपोर्ट असल्यानंतर डिस्ट्रिक्टमध्ये उत्तम गोष्टी होतील याच्यावर मला खात्री आहे. एक डॉक्टर माधवींसाठी मुद्दाम सांगतो की वी आर ऑल्सो म्हणजे यू कॅन ऑल्सो थिंक ऑफ अ ग्लोबल ग्रँड प्रोजेक्ट अंडर ॲडिक्शन प्रिव्हेन्शन, आणि आपण या संदर्भामध्ये एखाद्या व्हीटीटीचा सुद्धा विचार करू शकतो. त्या संदर्भामध्ये जर आपल्याला आवश्यकता असली तर आपल्याला पार्टनर शोधणे किंवा त्याच्यासाठी काही अरेंजमेंट करणं याच्यासाठी सुद्धा आम्ही नॅशनल कमिटीच्याकडनं मदत करण्याचं ठरवलेलं आहे सगळ्यांना. तर त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला तो ऑपॉर्च्युनिटी सुद्धा ओपन आहे, ग्लोबल ग्रँड ॲज वेल ॲज व्हीटीटी. व्हेरी गुड, नक्की व्हेरी गुड सजेशन. एक व्हीटीटी झालेलं आहे मला असं वाटतं ना, डोंबिवलीचे लोक. मुंबईनी ऑलरेडी त्याची व्हीटीटी केलेली आहे, त्यामुळे आपल्याला जर पाहिजे असेल तर सगळा नो हाऊ मिळेल. आणि मी म्हटलं तसं आपला डिस्ट्रिक्ट सुद्धा फाउंडेशनच्या गोष्टीमध्ये अतिशय चांगला काम करणार आहे. आणि आपल्या इथे गव्हर्नर आहे विच इज व्हेरी मच सपोर्टिव्ह, त्यामुळे आपली खात्री आहे आपण चांगला व्हीटीटी करू शकतो याच्यावर. सो यू कॅन ऑल्सो थिंक अबाउट दॅट डिस्ट्रिक्ट लेवल व्हीटीटी, म्हणजे वेगळ्या क्लब्स कडनं जसे आपण जीएससी पाठवायचो तशी याच्यासाठी व्हीटीटी पाठवू शकतो किंवा बोलवू शकतो. 100% वन सजेशन. नक्की करू. थँक्यू नक्की. रश्मी, मला असं वाटतं सगळ्या प्रेसिडेंट्स बरोबर एक मीटिंग हे खूप चांगली कल्पना आहे. आपण लवकरात लवकर घेऊ म्हणजे क्लब्स विल बी मोर ऍक्टिव्ह अँड पार्टिसिपेटिंग. लॉकडाऊन मुळे सगळे रिकामे आहेत आणि आनंदाने येतात मीटिंगला. सो दॅट इज द गोल्डन ऑपॉर्च्युनिटी की पूर्वी 20 लोक मीटिंगला जमवताना कठीण होतं, ते आता 200 लोक आरामात येतात. अगदी डोंट वरी अबाउट इट. ग्रेट, थँक्यू. Thank you, DG Rashmi Kulkarni. Your support means a lot to us. Your support in every aspect is important for us. मला वाटतं पोलिओमध्ये जसं रोटरीने काम केलंय पोलिओ इरॅडिकेशन मध्ये, त्याचप्रमाणे याच्यात पण ऍडिक्शन प्रिव्हेन्शन मध्ये पण वी ऑल कॅन डू इट अँड वी विल डू इट. थँक्यू सो मच. नाऊ आय रिक्वेस्ट सर्व्हिस प्रोजेक्ट डिरेक्टर वंदना जोगळेकर टू गिव्ह वोट ऑफ थँक्स. Hello, good evening everybody. Good evening. I would like to thank Kalanda for his message of encouragement. DG रश्मी कुलकर्णी आणि PDG डॉक्टर दीपक पुरोहित हे आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून खास इनॉग्रेशन साठी उपस्थित राहिले आणि आपल्याला त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं, म्हणून त्यांना खूप खूप धन्यवाद. असाच लोभ असावा ही विनंती. डिस्ट्रिक्ट 3131च्या रोटरी ऍक्शन ग्रुपच्या प्रिव्हेन्शन ऑफ ऍडिक्शनचे ब्रँड अँबॅसेडर असलेले डॉक्टर कौस्तुभ राडकर यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केल्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार. रोटरी ऍक्शन ग्रुपच्या प्रिव्हेन्शन ऑफ ऍडिक्शनच्या डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन रोटेरियन डॉक्टर माधवी मेहेंदळे, को चेअर आणि डिस्ट्रिक्ट झोन 4च्या चेअर रोटेरियन सोनल पटवर्धन आणि त्या कमिटीच्या सर्व सभासदांचे, तसंच डिस्ट्रिक्ट पीआय टीमचे विवेक दीक्षित, जिग्नेश पंड्या या सगळ्यांनीच केलेल्या अनमोल सहकार्याबद्दल खूप खूप आभार. आम्ही आपले ऋणी आहोत. आरसीपीएमच्या टेक्निकल आणि पीआय टीमला पण
नेहमीसारखीच चोख कामगिरी बजावल्याबद्दल थँक्स. डिस्ट्रिक्ट रोटॅक, आमचा रोटॅक MCOEच्या ग्रुपचा रोटॅक्टर, नंतर जिप्सी टीव्ही यांना सगळ्यांना स्पेशल थँक्स. आणि ऑनलाईन उपस्थित असलेले आपण सर्व रोटेरियन्स, आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. कोणाचा नामोल्लेख राहिला असल्यास क्षमस्व. आणि 100च्या वर लोकांना लॉग इन होता आलं नाही म्हणूनही क्षमस्व. ही से नो वेब सिरीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करालच ही अपेक्षा. से नो वेब सिरीज अंतर्गत आपण कॉलेज स्टुडंटसाठी कॉम्पिटिशन घेत आहोत. त्याचे फ्लायर्स 1-2 दिवसात आपणा सगळ्यांपर्यंत पोहोचतीलच. तेही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची मी आपल्याला विनंती करते. तसंच डॉक्टर दीपकने सांगितल्याप्रमाणे आपण पॅरेंट टीचर्स असोसिएशन आणि बाकी सगळ्या पालकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत ही वेब सिरीजची माहिती पोहोचवावी अशी मी आपणा सगळ्यांना विनंती करते. परत सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. बॅक टू प्रेसिडेंट मकरंद. Thank you, Vandana. I adjourn the meeting now. Thank you. Thank you everyone. Thank you. राजन, आता अनम्यूट करता येईल सगळ्यांना पाहिजे तर. खूप छान झालं. थँक्यू रश्मी. आपण प्रेसिडेंटची मीटिंग. झाला कार्यक्रम एकदम मस्त झाला. धन्यवाद. माझ्याकडे जवळजवळ एक 8-10 लोकांचे मेसेज आम्ही लॉग इन करतोय पण आता ते सांगतायत अंदाज चुकवला. आम्ही ज्यांच्याशी बोलणं झालं होतं टीम मध्ये, म्हणणारे 100 वर कुठे जाणार एवढे लोक.